आपल्यासोबत महाराष्ट्रातील नावाजलेल्या राजकारणी नेत्या पंकजाताई मुंडे आहेत आणि आज पंकजाताई थेट शंकराचार्य यांना भेटायला आलेल्या होत्या आणि शंकराचार्य यांच्याकडे पंकजाताईंनी दीक्षा घेतलेली आहे. त्यामुळे पंकजाताई आज एका प्रकारे आपल्या गुरूंकडे आल्या होत्या. ताई, राजकारणामध्ये फार व्यस्त असता, मात्र गुरूंची भेट जी आहे, काही क्षण जे असतात ते ऊर्जा देणारे आणि आध्यात्मिक एक शांती देणारे असतात. हो, नक्कीच. एक आपल्या जीवनामध्ये गुरुचं स्थान फार महत्त्वाचं आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे. योगायोगाने माझं एवढं मोठं भाग्य आहे की साक्षात शंकराचार्य प्रज्ञानंदजी माझे गुरुवर्य आहेत. अनेक वेळा जीवनामध्ये अनेक गोष्टी जसं दत्तगुरूंना शिकवतात, अनेक गोष्टी ते गुरु बनतात आपले. आणि योगायोगाने तसं करत 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 माझा प्रवास त्यांच्यापर्यंत झाला. त्यांचा बाबांशी खूप स्नेह होता आणि एका योगाने त्यांनी मला एका मुंबईच्या एका विशिष्ट कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि मग आम्ही काही चर्चा केली. मला अशी इच्छा व्यक्त झाली मी की मला तुमच्या या साधनेमध्ये यायचं आहे आणि मग त्यांनी मला दीक्षा दिली. त्या दिवशी मुंबईतच दिलेली. आता ऑलमोस्ट 1 वर्ष झालं असेल. राजकारणामध्ये व्यस्त असताना आणि म्हणजे राजकीय धावपळ जी असते, पण वैयक्तिक आयुष्यामध्ये असे क्षण आवश्यक असतात, मनशांती. कारण राजकारणी जरी असले तरी त्यांना मनशांती, आध्यात्मिक शांती आवश्यक असते. मला असं वाटतं राजकारण असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, पण हे क्षेत्र नाही आहे. हे एक डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे, हे जेन्युइनलीच करावं लागतं. इथे दिखावा नाही चालत. आणि त्यामुळे याच्यासाठी जी समर्पण लागतं ते प्राप्त होण्यासाठी मलाही वयाचे 45 वर्ष ओलांडावं लागतं. असं तुम्ही तुमचं स्वतःचं सांसारिक जबाबदाऱ्या पण असतात. तर ते मी तिथे आले आणि मला वाटतं हे एक भाग्य असतं. आपण निवडत नसतो. आपलं क्षेत्र, आपला मार्ग त्या निवडलेलाच असतो. पंकजा मुंडे यांनी दीक्षा घेतली हे महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकांना माहिती असेल. केव्हा दीक्षा घेतली होती आणि का असं मनात विचार? नाही, मी ऑलरेडी म्हणजे आध्यात्मिक प्रवासाला होतेच. पहिल्यापासून मला आवड होती आणि हे त्या दिवशी पण मीडिया पण होता सगळा. जेव्हा मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते ते अनेक लोक तिथं श्रीविद्या साधना करत होते. तोपर्यंत मला त्या साधनेविषयी काहीच माहिती नव्हती आणि ते म्हटलं ना, अत्यंत असं आतून त्या क्षणाला घ्यायचं ठरलं आणि घेतली. तो काही विषय म्हणजे असा जगाला सांगण्याचा किंवा त्याचा काही देखावा करण्याचा नाही. तो खूपच अंतर्गत आणि आतला विषय आहे, हृदयातला. तुम्ही स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेंचा उल्लेख केला. गुरूंकडे आल्यानंतर तुमच्या जीवनात गोपीनाथजींचं जो स्थान होता, आज ते नाहीत. गुरुकडे आल्यानंतर त्यांनी, मला वाटतं माझे बाबाच त्यांच्या माझ्यातली लिंक असावी. कारण त्यांनी बाबांना पाहिलं होतं आणि जेव्हा त्यांनी मला पाहिलं तर ते म्हणाले, मुझे मुंडे जी की छबी नजर आती. आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. तर कधी कधी असतं ना, जे बाबांकडून त्यांचं संबंध होते किंवा जे नातं होतं ते तिथून पुढे जाण्याचं पण माझ्याकडेच योग असावा. या ठिकाणी परमपूजनीय शंकराचार्य जी आहेत. आज पंकजाताई मुंडे आपके पास आई थी, आपकी शिष्या है, क्या आशीर्वाद आपने दी? देखिए, हमारे यहाँ पर जीवन की प्रत्येक प्रवृत्ति में धर्म ही हमारा एक मूलभूत कारण होता है, हमारे आत्मकल्याण का, जीवन कल्याण का. और प्रत्येक व्यक्ति का आश्रय ही धर्म ही होता है. हमें प्रसन्नता है कि आपके माता और पिता के जो संस्कार हैं वो धर्म पारायण बनने के लिए हैं. और वो आज उनके अंदर में, पंकजा जी के अंदर में, वो धर्म की पूर्ण निष्ठा, धर्म की पूर्ण जागृति, धर्म की पूर्ण आचरणशीलता वो संपूर्ण रूप से है. ये हमारे लिए बड़ी प्रसन्नता की बात है कि वो धर्म के मार्ग पर अनुगमित हो रही हैं, उस दिशा में अपने आप को आगे बढ़ा रही हैं साधना के क्षेत्र में. श्री विद्या की मैं आपको एक बात, बड़ी अच्छी बात बताऊं, बहुत अच्छे धर्म की ज्ञाता हैं. धर्म का ज्ञान होना और धार्मिक होना बहुत अंतर है. इनके पास ये धार्मिक भी हैं और धर्म का बहुत बड़ा ज्ञान है. इसीलिए तो हमने इनको पात्र माना और जब इनको श्री विद्या की दीक्षा दी, क्योंकि श्री विद्या की दीक्षा हर किसी को नहीं दी जा सकती. आप जैसा कह रहे हैं कि उनके पास धर्म का ज्ञान है. राजनीति में ऐसे व्यक्तित्व अपवादात्मक होते हैं? देखिए, राजनीति को सही दिशा धर्म ही देता है. जब व्यक्ति धर्मशील हो जाता है तो राजनीति और श्रेष्ठ दिशा में क्रियाशील हो जाती है. आपकी दृष्टि से पंकजा मुंडे को महाराष्ट्र की या देश की राजनीति में आने वाले समय में कैसे देखते हैं, कहाँ देखते हैं? भगवती कृपा करें. हर जिस तरह से पिता चाहता है
अपने पुत्र और संतति को आगे बढ़ता हुआ। ऐसे ही गुरु देखना चाहता है शिष्य को अभिवर्धित होते हुए अच्छे उच्च पदों में अच्छे कार्यों को करते हुए, धर्म का अनुशीलन करके और धर्म की व्यवस्था के अनुरूप पूरे राज्य के कार्य को अच्छी दिशा में कार्य करने के लिए प्रत्येक गुरु, प्रत्येक आध्यात्मिक चेतना वाला व्यक्ति यही चाहता है। तर पंकजा मुंडे यांनी आज स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज यांचे दर्शन घेतले। पंकजाताई त्यांच्या आधीपासूनच शिष्य आहे आणि आज त्यांनी गुरूंसोबतच्या आपल्या या भेटीमध्ये ABP माझालाही सहभागी करून घेतलं। त्यामुळे पंकजा मुंडे यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।